झी 24 तास एक पाऊल पुढे। एलबीटीच्या मुद्द्यावरून व्यापारी आणि सरकार यांच्यातला तिढा अद्याप कायम असला तरी या मुद्द्यावरून राजकीय पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत। कोल्हापुरात हे चित्र पाहायला मिळते। कोल्हापुरात एलबीटी विरोधातील बंदमुळे दुकानं मोठ्या प्रमाणात बंद आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होते। त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बिग बाजार मॉल लोकांसाठी सुरू ठेवायला सांगितलं, पण यामुळे एलबीटीला मुंबईसह इतर ठिकाणी विरोध करणाऱ्या शिवसेनेनं बिग बाजारची तोडफोड करून मॉल बंद पाडला। त्यामुळे एकीकडे हा मुद्दा चिघळणार असं दिसत असताना या मुद्द्यावरून राजकीय पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकताना दिसत आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। प्रताप, सर्वसामान्यांचे हाल होत असले तरी सुद्धा आता या एलबीटीवरून राजकारण रंगायला लागलंय। नक्कीच असंच म्हणता येईल, कारण आपण बघतो की एलबीटीच्या मुद्द्यावरून व्यापारी आक्रमक असले तरी सर्वसामान्य नागरिक याच्यामध्ये वेठीस धरला जाते। मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक संतप्त झालेला आहे। असं असताना सकाळीच मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शहरातून फिरून व्यापाऱ्यांना सांगितलं होतं की लोकांना तुम्ही वेठीस धरू नका, तुमच्या मागण्या जरी रास्त असल्या तरी सरकारला तुम्ही वेगळ्या पद्धतीने वेठीस धरा, असं म्हणत लोकांना किंवा व्यापाऱ्यांना आपले व्यवहार सुरू करावेत अशा प्रकारचं आवाहन केलं होतं। या आव्हानाला प्रतिसाद देत कोल्हापुरातले जे बिग बाजार आहे ते बिग बाजार आज सुरू झाले होतं आणि ही माहिती मिळताच शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी थेट बिग बाजार गाठला आणि त्या ठिकाणी तोडफोड करून ते बिग बाजार बंद करायला भाग पाडलेला आहे। आपण बघतो की एलबीटीचा मुद्दा हा जरी राज्य सरकारच्या अखत्यारीत असला तरी याच्यावरून राजकारण होताना दिसते। मनसे आणि शिवसेना आमने सामने आलेले आहे कोल्हापूरमध्ये। हे झाल्यानंतर बिग बाजारची तोडफोड झाल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते स्टार बाजारकडे गेले होते, त्या ठिकाणी स्टार बाजार सुरू करावा अशा प्रकारचं आवाहन करायला। त्याच वेळी शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा तिथे पोहोचले। प्रताप, या सगळ्या प्रकारामध्ये सर्वसामान्य माणूस मात्र त्याचे हाल होत आहेत, त्याच्या सोयीच्या वस्तू त्याला खरेदी करता येत नाहीये। खरं तर या मुद्द्यावरून राजकारण रंगायला नको, मात्र आता ते सुरू झालेलं आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।